नमस्कार, मी नमस्कार. आपण समाधान पाहत एडिएम आहात माझा आणि एडीएम लोकमतमध्ये आपलं माझा. स्वागत आहे. आज आपण वेगळ्या प्रकारची बातमी करतोय, कारण की बऱ्याच बातम्या वेगळ्या-वेगळ्या असतात. परंतु जे 700-800 वर्ष किंवा 1000 वर्ष म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. ज्या संगीताची उत्पत्ती झाली, ज्या संगीतामुळं आजपर्यंत जे आपल्या भारताला ओळखलं जातंय आणि भारतातील ऋषीमुनी देखील या संगीताची उत्पत्ती त्यांनी केली आणि राजे महाराजे असतील तर मोठे-मोठे कार्यक्रम आत्तापर्यंत असतील त्याला पहिल्यांदा संगीतावर भर दिला जातो. कारण की संगीतामुळं आनंद मिळतोय, संगीतामुळं स्ट्रेस कमी होतोय. परंतु ते कुठेतरी संगीत ते कुठेतरी जी संस्कृती कुठेतरी डायनोसारखी लुप्त व्हायला आल्यासारखी दिसते. परंतु या गंधार परिवाराच्या माध्यमातून ही संस्कृती जपली जाते आहे आणि या संस्कृतीसाठी पुढे घेऊन जाण्याचा यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी यांना भेटण्यासाठी आलो. नेमकं याचं काय उद्दिष्ट आहे? सर नमस्कार. नमस्कार सर. गेली 15 वर्ष झालं गुरुजींच्या माध्यमातून पंढरपुरामध्ये शास्त्रीय संगीत चळवळ चालू झालेली आहे. त्यांचाच आशीर्वाद घेऊन आम्ही गेले आता 10 वर्ष झाले शिकतोय. आमचे गुरुजी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सर यांच्याकडे आम्ही गेली 15 वर्ष शिकतोय आणि आता त्यातूनच आम्ही सर्वांनी सर्व शिष्य मंडळींनी मिळून गुरुपौर्णिमा हा नवीन असा एक कार्यक्रम आम्ही सध्या चालू करतोय आणि गेली आम्ही 8 वर्ष झाला हा कार्यक्रम करतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. आणि ह्याच्यामध्ये आपल्या आता जवळ-जवळ 12 शिष्य मंडळी हे सर्व गायन सेवा, वादन सेवा त्याच्यामध्ये हार्मोनियम असेल, बासरी असेल, सरोद असेल, हे सर्व वाद्य तिथं वाजवले जातात किंवा सांगीतिक सेवा केली जाते आपल्या कार्यक्रमामध्ये या. तर आता येत्या 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता कर्मयोगी सभागृह, अर्बन बँक, खवा बाजार या इथं हा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पंढरपूरवासियांना असं आवाहन करतो आणि विनंती पण करतो, की ह्या कार्यक्रमाला आपण जरूर यावे. आम्हाला आपले शुभ आशीर्वाद पण पाहिजेलेच आहेत आणि त्यातून तुम्हाला सुद्धा त्याची हे मिळणार आहे. तुम्हाला एक रसभाव त्यातून तुम्हाला मिळणारच आहे. तरी माझी अशी विनंती आहे, की सर्व पंढरपूरवासियांनी या कार्यक्रमाला जरूर यावे. तर कशा पद्धतीने हा कार्यक्रम चालतो किंवा ही संस्कृती कशी जपली पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीला तुमची एवढी टीम आहे, तुम्ही सर्वांना शिकवता वगैरे, तर तशाच पण अजून मुलं आली पाहिजे किंवा तो आपला पत्ता काय असेल किंवा काय आपलं नियोजन आहे? नाही आता कसं ॲक्चुअली बघायला गेलं तर आपली भारताची जी परंपरा आहे, गुरु-शिष्य परंपरा, ती अगदी श्रीकृष्ण आणि सांदीपनींपासून जी चालत आलेली आहे, ती अद्याप पावेतो आणि आमचे गुरुजी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सर, ही परंपरा आमच्या इथं चांगल्या पद्धतीने चालते. आता सुधीर सरांनी सांगितलं जसं की गेली 10-15 वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि जसं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यास महर्षींच्या निमित्तानं व्यास पौर्णिमा जी आहे ती गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. पण आपल्या इथं आषाढीची गर्दी असते वगैरे त्याच्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही थोडंसं एखादा चांगला रविवारचा दिवस बघून हा कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, की आमच्या इथं शिकणारे जे 30-40 विद्यार्थी आहेत, त्यातल्या प्रत्येकाला वाटत असतं, की कधीतरी मी या स्वरमंचावरती यावं. पण तेवढी तयारी झाल्याशिवाय आणि गुरूंची आज्ञा झाल्याशिवाय तिथं जाता नाही येत. आणि मग होतं असं, की खाली बसणारे जे आहेत त्यांना वाटतं, की मी पण पुढच्या वर्षी वर जाईन आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं, की अभिजात शास्त्रीय संगीत जे आहे, हे अभिजात शास्त्रीय संगीत टिकवून ठेवण्यासाठी आमचा गंधार परिवार आणि डॉक्टर विकास कशाळकर फाउंडेशन आम्ही एक पथ्य पाळतो, की या आमच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं सुगमचं सादरीकरण होत नाही. म्हणजे एखादं नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत हे आम्ही नाही सादर करत का? तर आपल्याला माहिती आहे आता तुम्ही म्हटलं जसं की पंढरपुरामध्ये सगळीकडे कीर्तन प्रवचन होतात, अभंग सगळीकडे चालतात. पण शास्त्रीय संगीताची ही जी वारी आहे, ही एक खास आमची दरवर्षीची वारी म्हटलं तरी हरकत नाही आणि ही वारी पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण असतो. तर यावर्षीचा जर विचार केला, तर जवळ-जवळ 12-13 कलाकार आपली कला सादर करतायत. मग आता सरांनी सांगितलं तसं की गायक आहेत, वादक आहेत आणि विशेष असं की ख्याल गायन आपण जे ऐकतो मोठमोठ्या मैफिलींमध्ये ते साधारण तास, दीड तास, 2 तास त्या गायकांच्या तयारीवरती ते चालतं. पण हाही एक वेगळा भाग असा आहे की 12-13 कलाकारांनी आपले वेगवेगळे राग आणि शक्यतो अनवट राग सादर करण्याचा प्रयत्न होतो, की जे कधी ऐकण्यात नसतात फारसे आणि तो राग 15 किंवा 10च मिनिटांच्या अंतराने गायचं. मग त्याच्यामध्ये बडा ख्याल आला, बड्या ख्यालाचा विस्तार आला, आलाप, ताना त्याच्या आल्या, त्याचबरोबर छोटा ख्याल त्याचाही विस्तार. मग या सगळ्या गोष्टी विशिष्ट पठडीमध्ये कारण आपल्याला माहिती की आताच्या काळात कुणाकडे वेळ एवढा नाहीये, की तास दीड तास एका ठिकाणी आपण बसून ऐकू शकतो. तर हे एक वेगळं गणित मांडण्याचा आमचा गुरुजींचा प्रयत्न, की राग स्वरूप थोडक्या पद्धतीने आपल्याला कसं मांडता येईल. कारण का आता
मेमरी सुद्धा आपली सगळ्यांची शॉर्ट झाली आहे. तर हा इतका फास्ट जमाना आहे, तर या जमान्याच्या अनुषंगानं चालण्यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. आणि आमचे गुरुजी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम सादर करतोय. आता सरांनी सांगितलं तसं 16 तारखेला सर्वांना नम्र विनंती आहे, की आपण सर्वजण आमच्या या सगळ्या कलाकारांना आपले आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण पंढरपूरकर या प्रसंगी उपस्थित राहाल या कार्यक्रमासाठी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, की आपण या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळावा.